अर्जदाराचं वय खोटे आहे, याचिका फेटाळली जाऊ शकते. वयावर वाद आहे, याचिका अनुमती केली जाऊ शकते. हा मालमत्तेचा वाद आहे, आक्षेप फेटाळण्यात आला. आपल्या स्वतःचे वय किंवा विरुद्ध पार्टीचे वय लिहित असताना वयामध्ये कमी जास्त लिहिलं गेलं किंवा वय चुकीचं लिहिलं गेलं तर त्याचा कोर्टातील केसवर परिणाम होतो का? या एका कारणामुळंच केस ही डिसमिस होते का? तसंच वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जेव्हा आपण आपले प्रतिज्ञापत्र देतो किंवा वेगवेगळी डॉक्युमेंट्स सादर करतो तर त्यामध्ये नजर चुकीने जन्मतारखेप्रमाणे करेक्ट वय लिहिण्याच्या ऐवजी वयामध्ये काही फेरबदल झाले, कमी जास्त झाले तर त्याचा किती परिणाम होतो या सर्वांबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये किंवा फौजदारी न्यायालयामध्ये वेगवेगळी प्रकरणं दाखल केली जातात तर त्याच्यामध्ये नाव, वय, पत्ता, व्यवसाय हे सर्व नमूद करणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळा आपण स्वतःचं जे वय असतं ते आपल्या आधार कार्डप्रमाणे किंवा जन्मतारखेप्रमाणे, जन्मदाखल्याप्रमाणे तंतोतंत सांगत नाही. कधी रनिंग एज असतं जे ते सांगतो, कधी पूर्ण केलेलं एज सांगतो, कधी वयामध्ये 1-2 वर्षाचा फरकसुद्धा होतो. स्वतःचं वय न्यायालयामध्ये लिहित असताना वयामध्ये काही 1-2 वर्षाचा फरक झाला, पुढे मागे झालं तर त्याच्याने तेवढा फरक पडत नाही. तसंच प्रतिवादीची जी वयं आहेत तर ती वयं लिहितानासुद्धा जर का कमी जास्त झाले तर तेवढा मोठा फरक पडत नाही. फरक हा यासाठी पडत नाही की जर का वाद हा वयाबद्दल नसेल, वाद हा मिळकतीच्या संदर्भातील असेल, वाद हा व्यवहारासंदर्भातील असेल किंवा वय हा वादाचा मुद्दा नाही आणि इतर सर्व प्रकारचे वाद असतील तर त्याच्यामध्ये वय हे मॅटर करत नाही. हो, परंतु मॅटर करतं जेव्हा एखादा व्यक्ती अज्ञान असेल, म्हणजे 18 वर्षे पूर्ण केलेला नसेल आणि आपण जर त्याला सज्ञान असं लिहिलेलं असेल तर मात्र आपल्याला तशा अनुषंगानं दुरुस्ती करावी लागते. जर समोरच्यानं ऑब्जेक्शन घेतलं तर, म्हणजे अज्ञानला सज्ञान लिहिलं किंवा एखादा सज्ञान असेल 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा आणि त्याचं वय जर आपण कमी लिहिलं तर त्या परिस्थितीमध्ये जर समोरच्याने ती चूक लक्षात आणून दिली, माननीय कोर्टामध्ये अर्ज दिला की ही व्यक्ती अज्ञान आहे तरी सज्ञान त्याचं वय लिहिलेलं आहे, 18पेक्षा जास्त लिहिलेलं आहे किंवा 18पेक्षा जास्त असताना अज्ञान आहे असं म्हणून लिहिलेलं आहे तर त्या अनुषंगाने पुन्हा दुरुस्ती दिवाणी प्रकरणांमध्ये करता येते. आता वयाचा वाद हा महत्त्वाचा जो आहे तो कुठं ठरतो तर जन्मदाखल्याच्या संदर्भामध्ये. जर का आपण जन्मनोंद नाही असे म्हणून जर का आपण अर्ज करत असू तर त्या ठिकाणी आपलं वय करेक्ट लिहिणं हे अपेक्षित आहे. एखाद्या नोकरीच्या संदर्भामध्ये आपण अर्ज करत असू किंवा नोकरीच्या अनुषंगानं काही बेनिफिट्स घेत असू, जसं की अनुकंपा नोकरी असेल जिथं वयाचे बंधन असते की अमुक एवढ्या वर्षापर्यंत नोकरी मिळेल तर त्या ठिकाणी आपलं वय आणि त्या वयाचा पुरावा हा करेक्ट देणं गरजेचं असतं. आता जसं की आपण वेगवेगळ्या ठिकाणी ॲफिडेविट्स करतो, म्हणजे प्रतिज्ञापत्रे करतो, नोटरी पब्लिक यांच्या पुढं करतो, तहसील कार्यालयामध्ये करतो, सेतू कार्यालयामध्ये करतो आणि ती प्रतिज्ञापत्र जी असतात ती विविध कार्यालयामध्ये देण्याकरिता असतात. जसं की काही ठिकाणी आपल्याला काही शासनाचे लाभ घ्यायचे असतात, बेनिफिट्स घ्यायचे असतात तर त्या ठिकाणी आपण शपथपत्र देतो तर त्याच्यामध्ये सुद्धा वय कमी जास्त झालं 1-2 वर्षाचं, पुढे मागे झालं तर त्याच्याने तेवढा मोठा फरक पडत नाही किंवा त्या मुद्द्यावरून तो क्लेम रिजेक्ट होऊ शकत नाही की आपण वय जे आहे ते अगदी तंतोतंत आधार कार्डप्रमाणे लिहिलं नाही आणि म्हणून तुमचा क्लेम हा रिजेक्ट केला, तर असं होत नाही. आणि कोर्टामध्ये सुद्धा वय जे आहे ते कमी जास्त लिहिलं तर होत नाही. जसं की मी आत्ता सांगितलं, याला काही अपवाद आहेत की वयाचाच इश्यू असेल तर मात्र वय हे करेक्ट लिहिणं गरजेचं असतं. परंतु इतर जे मॅटर्स असतात, इतर जे इश्यूज असतात त्याच्यामध्ये वय पुढं मागं झालं, कमी जास्त झालं थोडंफार तर त्याच्याने फार फरक पडत नाही. कारण बऱ्याच वेळा आपल्याला विरोध पार्टीचं जे वय आहे ते माहीत नसतं, आपण अंदाजाने लिहितो. त्यामुळे वयाचा केसवर किती परिणाम होतो या संदर्भामध्ये आज आपण बोललो. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन जे आहे ते क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण या व्हिडिओला फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.